नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशी एक भन्नाट आणि खुसखुशीत रेसिपी जी माझी मुलं मला आठवड्यातून तब्बल 3 वेळा बनवायला सांगतात। फक्त गव्हाच्या पिठापासून तयार होणाऱ्या या तिखट कुरकुरीत पुऱ्या इतक्या चविष्ट लागतात की एकदा खायला सुरुवात केली की थांबवताच येत नाही। चहासोबत, डब्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठीही या अगदी परफेक्ट आहेत। तर चला अजिबात वेळ न दडवता पाहूया गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत तिखट पुऱ्यांची ही सोपी आणि झटपट रेसिपी। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर रेसिपी बनवायला घेऊया, कुठेही स्किप न करता बघा। आता सर्वात आधी इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर इथे मी एक ताट घेतलेला आहे, त्यामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। आता गव्हाचं पीठ मोजून न घेता आपल्याला किती पुऱ्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। इथे कुठलंही मोजमाप करण्याची गरज नाही। तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, त्यातलं थोडंसं मी गव्हाचं पीठ काढून घेतलं साईडला, ते आपल्याला नंतर लागणार आहे। तर आता इथे थोडीशी हळद टाकली, म्हणजे पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून लाल तिखट, कापलेली कोथिंबीर, कापलेला कढीपत्ता, थोडेसे जिरे, चवीनुसार मीठ आणि तेल टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला छान घट्टसर असा गोळा याचा मळून घ्यायचा। तर खूप सोपी पद्धत आहे बनवायला। आणि जर तुम्हाला अशा प्रकारे जर याच्या पापड्यासुद्धा बनवायच्या असतील तर त्यात पण तुम्ही बनवू शकता कुरकुरीत अशा। पण मी इथे तिखट पुऱ्या बनवणार आहे। आता हे सर्व आधी एकदा मिसळून घ्यायचं आणि इथे मी थोडीशी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। तर तुम्हाला तिखट किती बनवायच्या आहेत या पुऱ्या त्यानुसार तुम्ही टाकून घ्या। इथे चवीनुसार मीठ टाकायचं, पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये पालक कापून टाकू शकता, त्याने पण खूप छान बनतात। तर इथे थोडं थोडं पाणी करून घट्ट गोळा मळून घ्यायचा। आता इथे ना मला थोडासा पिवळा कलर कमी वाटला आहे, म्हणजे पिठाला जो आपण हळद टाकल्यानंतर कलर येतो ना, तो मला हळद याच्यामध्ये कमी वाटत आहे, म्हणून मी अजून थोडीशी याच्यात हळद टाकून घेतली। आता इथे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा। जर तुम्हाला पाहिजे असेल ना याच्यामध्ये थोडंसं बेसनसुद्धा टाकू शकता। आणि अजून जर कुरकुरीत बनवायचे असतील तर तुम्ही याच्यात थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता। बघू शकता मी घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे पिठाचा। आपण ज्या नेहमी चपात्या बनवतो ना त्यासाठी कसं पीठ मळतो त्याहून थोडंसं घट्ट मळायचं आहे, कारण आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत। आता पीठ तुम्हाला जर ठेवायचं असेल रेस्टला 5-10 मिनटं ठेवू शकता किंवा डायरेक्टली याच्या पुऱ्या लाटून घेऊ शकता। आता इथे मी याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे। तर इथे थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा, गोल गोल करायचा आणि चपाती लाटून घ्यायची। ना जास्त पातळ ना जास्त जाड, मीडियम आपल्याला इथे ही चपाती लाटून घ्यायची। जास्त पातळ जर लाटली ना तर पुरी फुगणार नाही, त्या पापड्या बनतील। त्यामुळं ना जास्त पातळ ना जास्त जाड अशा आपल्याला ह्या चपात्या लाटून घ्यायच्या पुरी बनवण्यासाठी। तर इथे थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि या पोळपाटावर छान अशी याची पोळी लाटून घ्यायची। तर तुम्ही याच्या पुऱ्या छोट्या मोठ्या किंवा त्रिकोणी असतात ना तशा पण बनवू शकता, किंवा अशा इथेच पुऱ्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घेऊ शकता। आता छोटी छोटी एक जर पुरी लाटत आपण बसलो तर त्याला वेळ जास्त जातो, त्यामुळे काय करायचं, एकच मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आणि नंतर एखाद्या वाटीने किंवा ग्लासाने आपण याच्या पुऱ्या करून घ्यायच्या। तर मी इथे वाटी घेतलेली आहे। आता ही चपाती थोडीशी मी छोटीच बनवली आहे, त्यामुळे याच्यात 3च होणार आहे। याच्यानंतरचे मी मोठ्या मोठ्या बनवणार, तर त्यात एकदा 4-5 होऊन जातात। तर इथे बघू शकता या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत। तुम्हाला जर याला पीठ लावून लाटायचं असेल तर पीठ लावून लाटा, किंवा तेल लावून लाटायचं असेल तर तेल लावूनसुद्धा लाटू शकता। तर इथे एका ताट घ्यायचं आणि याच्यामध्ये पुऱ्या लाटून घ्यायच्या। आता मी अशा सगळ्या करून घेणार आहे। बघू शकता इतक्या पुऱ्या झालेल्या आहेत, ना जास्त पातळ ना जास्त जाड। तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पुऱ्या करून घ्यायच्या, ना जास्त याला पीठ पण नाही लागलेलं। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढईत तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि एक पुरी टाका किंवा 2-2। तेल जर जास्त असेल तर 2-3 एकदाच टाकून घेऊ शकता। इथे मी 1 किंवा 2च टाकून तळणार आहे। तर ही पहिली पुरी आहे, त्यामुळे काही लवकर फुगणार नाही, तिला थोडा वेळ लागणार आहे। बघू शकता तरीसुद्धा ही फुगते। थोडं थोडं वरतून असं तेल टाकायचं। जर पुरी जर फुगत नसेल ना टाकला तर थोडं ना काय करायचं, त्याच्यावरती असं तेल वरती टाकायचं। पण हे तेल टाकून थोडं सावधगिरी बाळगायची, कारण हे तेल उडू शकतं आपल्या हातावर, त्यामुळं
तर इथं थोडं थोडं तेल टाकलं, बघू शकता पुरी ना फुगायला सुरुवात झालेली आहे. तर ही तळते तोपर्यंत मी इथे दुसरी टाकून घेतली. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या अशा पुऱ्या तळून घ्यायच्या. तुम्ही जास्त याला ब्राऊन पण करू शकता किंवा अशा प्रकारे पण ठेवू शकता. खूप टेस्टी लागतात. आता ह्या पुऱ्या तुम्ही चटणीसोबत, दह्यासोबत किंवा चायसोबतसुद्धा खाऊ शकता नाश्त्याला, किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, किंवा मग कुठे जायचं असेल प्रवासामध्ये तर तुम्ही प्रवासामध्ये खाण्यासाठी सुद्धा बनवून नेऊ शकता. पण प्रवासामध्ये जर न्यायच्या असतील तर थोड्या कुरकुरीत करायला पाहिजे. तर इथे या सगळ्या पुऱ्या मी अशाच तळून घेणार आहे. तर ह्या काय एवढ्या जास्त नाही फुगल्या, पण दुसऱ्या फुगतात. तरीसुद्धा या फुगलेल्या आहेत थोड्या थोड्या. पण ज्या पुऱ्या फुगल्या नाही ना त्यासुद्धा एकदम छान लागतात, म्हणजे जास्त कडक लागतात, कुरकुरीत अशा लागतात. तर टेन्शन नाही, फुगू नाही तर नाही फुगू. तर इथे 2 पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत करून. आता मी परत पुऱ्या टाकून अशाच तळून घेणार आहे. याच्यातलं तेल छान काढून घ्यायचं, झाऱ्यांनी तळून घ्यायचं म्हणजे, आणि एखाद्या चाळणीमध्ये याला काढायचं, म्हणजे जे एक्स्ट्रा तेल याच्यात राहील ते पण खाली निघेल. तर मी अशाच सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे. आणि ह्या पुऱ्या ना माझ्या मुलं मला हप्त्यात 3दा तरी बनवायला सांगतात. तर मी हप्त्यात 3दा तरी या बनवतेच. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरातील साहित्यात होणारी रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये ही रेसिपी कशी झाली आहे ती मला सांगायला विसरू नका, आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. आणि आवडलीच असेल तर एक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर इथे अशाच पुऱ्या तळून घेत आहे मी. तर ही बघू शकता छान अशी फुगलेली आहे. तर बघू शकता इथे मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत, आणि काही फुगल्यात आणि काही नाही फुगल्या. तर नाही फुगल्या तरी काही टेन्शन नाही, खूप छान लागतात, कुरकुरीत लागतात. ज्या नाही फुगलेल्या आहेत त्या, आणि या फुगलेल्या आहेत त्या पण छानच लागतात. तर नक्की करून बघा. तर ही तिखट पुऱ्या रेसिपी रेडी आहे, गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत तिखट पुऱ्या. तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.